नमस्कार मित्रांनो, प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण संपूर्णतः सगळं आपल्या पगारवाढीविषयी जी काही आपल्याकडे माहिती येते ते माहिती आपल्या या माध्यमातून आपण पोचवतच असतो. आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे की तुम्ही पाहिला असेल, आपल्या सुरक्षा रक्षकांनी उत्तुंग अशी चांगली कामगिरी केलेली. ते काय कामगिरी केली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला तर जाऊया मग आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो असा आहे की आपल्या काही सुरक्षा रक्षकांनी, एक सोलापूरमधली घटना आहे, एक मुंबईमधली घटना आहे आणि बऱ्याचशाच अशा घटनासुद्धा आहेत, परंतु ते आपल्यापर्यंत पोचले नाहीत किंवा आपल्यापर्यंत फक्त वॉईस जो आपला सांगितलं की आपल्याला साहेब अशी अशी घटना, आणि काही ठिकाणी आपल्याला पाहायलासुद्धा मिळालं. तर या संपूर्ण आता प्रथम जी घटना आहे ते असं आहे की आपला एक मुरबाडमधून आपले एक सुरक्षा रक्षक तिकडे CST साईडला किंवा तुमच्या म्हणजे आपले कामगार मंत्री महोदय सुरेश खाडे साहेब होते त्यावेळेस ते ज्ञानेश्वरी बंगला होता त्या बंगल्यावरती तिथे कार्यरत होता. तो सुद्धा आपला पवार म्हणून आहेत, जे तिकडून येतात, प्रवास करतात. पहा मित्रांनो, एवढ्या लांबून प्रवास करणारे आपले सुरक्षा रक्षक आणि या ठिकाणी कार्यरत आहेत. तर ते कार्यरत असताना आता त्यांना विधानभवन या ठिकाणी एक मोबाईल सापडला आणि तो मोबाईल आपले एक सुरक्षा रक्षक म्हणजे विकास म्हणून आहेत आणि त्यांना तो दादर या ठिकाणी त्यांनी फोन केला की दादर या ठिकाणी, तर दादर या ठिकाणी जाता जाता त्यांना तो मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला. साधारणच आहे की नाही आपण हे सांगितलेलं, पण तुम्हाला काय वाटतं ही साधारणशी गोष्ट आहे का? आता एखाद्याचा मोबाईल जर मिळाला तर मित्रांनो पहा, लगेच काही गोष्टी कशा घडतात, स्वार्थ जो असतो. पहा, आपल्या एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा एखादी छोटीशी घटना होती आणि आपल्या इथं काम करणारे जे काम करणारे आपण असतो, आपल्यासोबत असणारे जे हाऊसकीपिंगमध्ये असणारे काम करणारे असतात ते काम करतात. आतमध्ये स्टाफचं काही साहित्य वगैरे असतात आणि ते काय चोरीच्या उद्देशानंच इथे काम करायला आलेत का? तर नाही आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांचा निर्माण होणारा जो स्वार्थ आहे, बरोबर आहे का, त्या स्वार्थापोटी ते वस्तू घेतात आणि आपण ज्यावेळेस चेक करतो, ज्यावेळेस फिस्किंग करतो त्यावेळेस ती वस्तू जी काही आहे त्याने ती चोरलेली आपल्याला ती भेटते. अशाही ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक उत्तुंग अशी चांगली कामगिरी करतात, जे कर्तव्यावरती असताना. हे कर्तव्यावरती नसताना अशा जर प्रवासात किंवा अन्य ठिकाणी जर घटना एखादी जर घडत असेल तर पहा मित्रांनो, किती चांगलं काम केलेलं आहे आपल्या सुरक्षा रक्षकाने आणि त्याचं गुणगान करणं हा केलंच पाहिजे, सर्वांनाही समजलं पाहिजे आणि त्यातून प्रत्येकाने एक संदेश घेतला पाहिजे की आपणही चांगलं काम केलं पाहिजे. प्रत्येकजण चांगलं काम, आता वाईट कामं जर तुम्ही म्हटलात, वाईट कामाचं तर पहाडाच आहे आपल्याकडे, पहाडा आहे. कित्येक ठिकाणी घडलेल्या घटना म्हणजे पूर्वीच्या 90च्या दशकामध्ये 2000 साली घडलेल्या घटना, 2005, 2010, 2015 अशा ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्या सुरक्षा रक्षकाचं नाव पूर्णतः घालवलेल्या अशा घटनासुद्धा आहेत. अशासुद्धा आहेत घटना त्या आपल्या सुरक्षा रक्षकाच्या छोट्याशा चुकीमुळे आणि त्यांना तो स्वार्थ जो म्हणतात तो स्वार्थ, त्या स्वार्थीपणामुळे त्या मंडळाचं नाव जे आहे ते खाली गेलं. आपलं मानसुद्धा आपल्या सर्वांना, कारण सुरक्षा रक्षक म्हणलं पहा, चांगलं काम केलं तर आता ह्या एकाच सुरक्षा रक्षकाचं नाव येतं, बरोबर आहे की नाही, आणि जर वाईट काम केलं तर सर्व सुरक्षा रक्षकांच्या वरती येतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे एखादं घटना घडली एखाद्या आस्थापनामध्ये तर सर्व सुरक्षा रक्षक असं होतं, ते सगळे सुरक्षा रक्षक असं आहेत असं समजलं जातं. असेच आहेत सर्व सुरक्षा रक्षक असं बिनधास्तपणे बोललं जातं. सारांश ह्या समाजामध्ये असंच घडत असतं आणि मग चांगलं काम केलेल्याचं एकाचं नाव येतं, पण खराब नाव जर झालं तर सर्वांच्यावरती येतं. मग करायचं का? काही घटना पडद्याआडसुद्धा आहेत, ते तिथंपर्यंतच त्यांनी ते मर्यादित ठेवले आणि त्या घटना उजेडात नाही आल्या. अशासुद्धा घटना आपल्याकडं आहेत, अशा चुकीच्या घडलेल्या घटना. मग त्या आपण पुढे घेऊन यायच्या का, सांगा बरं मला. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. जे खाकी गणवेश आपण परिधान करतो आहे, परिधान व्यवस्थितरित्या परिधान केला पाहिजे की नाही, केला पाहिजे ना. त्या ठिकाणी असणाऱ्या भरपूरशा घटना आहेत अशा ज्या घडणाऱ्या आहेत, त्या दिसणाऱ्या चुकीच्या आहेत आणि घडलेल्या चुकीच्या पण आहेत, अशा आहेत. तर ते आपल्याला उजेडात आणायचं नाही आहे, कारण आपल्या जर सुरक्षा रक्षकाचं नाव आहे ते उंच उंच झालं पाहिजे, अशी घटना आहे. आता दुसरी घटना आहे मित्रांनो,
दुसरी घटना आहे, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी रात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेले चोर. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आलेले जे चोर आहेत, जे रात्रीच्या सुमारास आलेले उद्देशाने आलेले चोर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याबद्दल कार्यालयामधील 6 सुरक्षारक्षक साईनाथ पद्मे, किरण मते, दीनानाथ पवार, सचिन जाधव, मुझफ्फर पठाण, तुकाराम गायकवाड यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सामान्य प्रशासन तहसीलदार पूनम दंडिले मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कर्मचारी व शिपाई होते. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर सामान्य प्रशासन विभाग. पाहता त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशानंच आलेला हा वेगळा भाग आहे का नाही. एक आपला जो स्वार्थ लपलेला असतो तो चोरीच्या उद्देशानं आलेला नसतो, परंतु त्या स्वार्थ आणि त्या ठिकाणी चोरी होती. आणि या ठिकाणी असं आहे की चोरीचा स्वार्थ म्हणजे चोरीच करायची आहे या उद्देशानेच आलेली ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला समजल्या का पहा. उद्देशच माझा आहे की चोरीच करायची आहे आणि या उद्देशानं आलेले हे चोर. आता हे चोर कसे पाळत ठेवतात. आता साधारणतः ह्या आपल्या सुरक्षारक्षकाने जागसूतपणे काम केलं, व्यवस्थित अगदी त्यांना कसं पकडलं, त्यांना येऊ दिलं आणि मग त्यांच्यावरती धावा घालून त्यांना पकडलं. असंच पकडलं येतं का. चोर आहेत, चपळ असतील, ते पळणार, उडी मारून जाणार, छलांग मारून जाणार, काय ते त्याच्या पद्धतीने करतील. आता हे जे चोर असतात या चोरी, एक उदाहरण तुम्हाला देतो की अशा काय चोरी आपण ज्या ठिकाणी राहणाऱ्या ज्या सोसायटी आहेत आपल्या आसपाससुद्धा अशा घटना घडत असतील तर लक्षात ठेवा की अशा ज्या घटना आहेत तर मला सांगा, एखाद्या घरामध्ये त्या घरातले व्यक्ती कुठे फिरायला गेलेत किंवा गावी गेलेले आहेत हे कुणाला माहिती असतं. कुणाला माहिती असतं. पटकन कमेंट्स करा. कुणाला माहिती असतं सांगा पाहू. आता मीच सांगतो. आपल्या ज्या ठिकाणी राहतो आपण त्या ठिकाणी अशा घटना तुम्ही ऐकत असाल, तुम्हाला नेहमीच समजत असेल. पण लक्षात ठेवा, अशा ठिकाणी जर कोणी म्हणत असेल की ह्या ठिकाणी ह्या घरामध्ये कोण राहतं किंवा नाही ते कुणाला माहिती असतं. प्लंबर काम करणारे, इलेक्ट्रिशियन काम करणारे, जे साफसफाई काम करणारे आपले जे कामगार आपल्या सोसायटीमध्ये येतात त्यांना माहीत असतं ही घर 2 दिवस झालं बंद आहे. कचऱ्यावाल्याला माहिती होतं कारण कचरा त्या ठिकाणी नाही आहे. प्लंबर जे दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी काम करत असेल तर हे घर बंद आहे 2 दिवस त्यांच्या घरी काम असेल तर त्याला माहीत असतं. इलेक्ट्रिशियन जे काही इलेक्ट्रिशियनच्या निमित्ताने येणारे जे फिरणारे सोसायटीमध्ये असतात त्यांना माहिती होतं की या ठिकाणी. मग अशी गँगसुद्धा असू शकते नाही आहेत सुद्धा काही ठिकाणी. आणि अशा घटना घडलेल्या आहेत. आपल्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये एखाद्या घरामध्ये कोणी नाही आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि तिथे मात्र एकदम शिडी लावून त्या ठिकाणी पहिल्या माळ्यावरती जाऊन आरामशीर तिथे चोरीनारी सगळी काही करून माणसं पसार होतात. आपल्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा न आवाज करता अशा घटनासुद्धा घडत असतात मित्रांनो. तर अशा घटना आपल्या जागसूतपणे सगळ्या असायला पाहिजेत. आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहोत त्या ठिकाणी तर आपण चांगलं काम करतोच, पण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सुद्धा अशा काही घटना आहेत. त्या घटनांवरती आपण पाळत ठेवली पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या सोसायटीमधील इतर जे आपले सहकारी किंवा जे कमिटी मेंबर्स असतील त्यांना ह्या सगळ्या काय सूचना, कारण आपण सुरक्षारक्षकाशी निगडीत, आपण सुरक्षा यंत्रणाशी ह्या निगडीत आपण असलो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान किंवा आपल्याला प्रशिक्षण किंवा आपल्याला सगळे काय माहिती असते ते आपण नेहमी आपल्या सोसायटी किंवा आपण जे कॉम्प्लेक्स असेल त्या जी मीटिंग असेल त्या मीटिंगला आपण स्वतःहून हजर. आपण कमिटी मेंबर असाल तर छान आहे, नसाल छान तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आवर्जून, तुम्हाला म्हणणार नाहीत की बाबा तुम्ही का आलात म्हणून, तुमची ही जे काही कल्पक बुद्धी जे आहे किंवा आपल्याला जे काय वाटतं ते त्यांच्यापुढे ठेवा, आवर्जून ठेवा आणि ठेवलं पाहिजे. येतं जातंसुद्धा एक घटना घडलेली आहे की आपण पाहतो ट्रेनमधून धावपळ करत असतात. हे ट्रेनमधून असं तसं गर्दी एकदम घाई गडबडी असते, त्याच्यामध्ये मोबाईल चोर जे आहेत ते फोफवलेले आहेत. तर आम्ही आमचे सहकारी हे एकत्रच असतो. आम्ही दोघे तिघे एकत्र एका ह्याच्यामध्ये डब्यामध्ये बाजूच्या दरवाजामधून असं आम्ही ठरलेलं असतं आमचं, कारण आम्ही एकत्रच
प्रवास करतो तर ते ठरलेलं असतं आणि काय गडबडीमध्ये सगळेजण चढायचे असतात. तर आमच्या एका सहकार्याचा बरोबर तो असा हात घालणार त्याच्यामध्ये, तो पाठीमागचा सहकार्याने आपल्यानं बघितलं. हात म्हणजे त्यानं पकडलेलाच होता तो, परंतु तो त्याचा हात काय घावला नाही, त्यानं ते सोडून तो खाली राहिला आणि त्या दबावामध्ये आतमध्ये आमच्या सहकार्याने आम्ही सगळेजण आतमध्ये गेलो. अशा सुद्धा घटना आपल्या आसपास आपण ज्यावेळेस प्रवास करत असतो त्या प्रवासामध्ये तुम्हाला आढळत असतील. आता आपण एक एवढ्यासुद्धा घाई गडबडीमध्ये किंवा गोंधळामध्ये सुद्धा आपलं लक्ष आपल्या वस्तूवरती असतो. असं सर्वांचंच असतं, अशातला भाग नाही आहे. आपण वरच्या खिशामध्ये ठेवलं असेल, खालच्या खिशामध्ये ठेवलं असेल, तरीसुद्धा आपण लक्ष त्या घाई गर्दीमध्ये सुद्धा आपण ठेवतो. या आपला सुरक्षा रक्षक ज्यावेळेस प्रशिक्षण घेऊन येतो, प्रशिक्षण, आणि म्हणूनच प्रशिक्षण हे अत्यंत जरुरीचं आहे. अशा ज्या काही घटना घडतात, अशा घटना घडू नये याकरताच आपल्याला हे प्रशिक्षण दिलं जातं. जागसूतपणे सगळ्या काही गोष्टी कशा लक्ष ठेवाव्यात, काय कराव्यात, आजूबाजूला कसं पाहावं, कोण आहे. काही लोकांनी चेहरा वाचन, आता तुम्ही चेहरा वाचन आहे ते सुद्धा अभ्यास करा मित्रांनो. वाचन केलं पाहिजे, तो अभ्यास केला पाहिजे. चेहरा वाचन, समोरच्यानं पाहताना त्याचा हावभाव काय आहे. बरेचसेच आमचे सुरक्षा रक्षक चेहरा वाचन करतात. खूप सारे सुरक्षा रक्षक आहेत, माझ्या इथं सुद्धा काम करतात. ते समोरून पाहिलं की तो एम्प्लॉय जे आहे, एवढे 10, 12, 15 हजार एम्प्लॉईज येतात आमच्याकडे, रोज आमच्याकडे येत असतात. परंतु तो गेटवरचा आमचा सुरक्षा रक्षक, तो समोरून येणारा व्यक्ती, तो आपल्या कंपनीचा नाही आहे. आल्या समोर त्याला विचारतात, सर तुम्हाला काय पाहिजे, का सांगा बरं. कारण त्याचे हावभाव, त्याच्या चेहऱ्यावरती पाहताना, चेहऱ्यावरती गंभीर असतात. त्याला समजत नाही आहे की मला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, आणि त्याला कोणत्या मार्गातून कुठे काय करायचं असतं. तो माहिती घेण्याकरता किंवा त्याचं कोणीतरी इथे असतं हा विचार न करता तो तिथे आलेला असतो. एवढ्या घाई गर्दीमध्ये सुद्धा आमचा सुरक्षा रक्षक ओळखतो. हे ट्रेनिंग प्रॉपरली, अनुभव, ट्रेनिंग, ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्या गाठीशी मित्रांनो आपल्या असतात तिथंपर्यंतसुद्धा. आणि आपण घरामध्ये काम करतो, आपल्या घरातल्या आजूबाजूच्या सुद्धा आपल्यासोबत जे असणारे आपले राहणारे जे कोणी आहेत त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीचं आपण ज्ञान नक्कीच करून द्यावं. फायर जे ज्ञान आहे ते सुद्धा सांगावं त्यांना. आग लागली तर काय करावं. आमचा सुरक्षा रक्षक प्रशिक्षित आहे आणि समाजामध्ये म्हणून मित्रांनो त्याचं नाव उंच झालं पाहिजे. समाजामध्ये त्याला सुरक्षा रक्षक मंडळाचं जे नाव आहे ते आपलं उंच झालं पाहिजे. आणि म्हणूनच आपण सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही संस्था याकरता स्थापन केलेली आहे की त्या माध्यमातून सुद्धा आमचे सुरक्षा रक्षक आपल्या पोटाला चिमटा लावून आम्हाला कमी पगारसुद्धा असून त्यातून आपण दानधर्मसुद्धा कसं करतो, सेवा कसं करतो आमचा सुरक्षा रक्षक, हे आम्ही समाजाला आणि आपल्या शासनाला, हे शासनापुढे आम्ही ठेवतो, दाखवतोय आम्ही की आमचा सुरक्षा रक्षकसुद्धा हा घटक ह्या समाजामध्ये सुद्धा कुठे मागे नाही आहे. हे सांगण्याचा उद्देशच या संस्थेचा आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आपले सुरक्षा रक्षक उत्तुंग कामगिरी करतात, चांगली कामगिरी करतात. त्यांच्या कामगिरीचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करूया, सगळ्यांनी चांगलं अभिनंदन करूया. असंच काम सर्वांनी चांगलं करत राहावं हीच आपण अपेक्षा बाळगूया मित्रांनो, की ना काही चांगलं काम केलं नाही असं ऐकायला आणि पाहायलासुद्धा मिळू नये. तुर्तास थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.